मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। दोघात तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली। यानंतर विनोद पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत मला उमेदवारी दिली नाही, पण त्यामुळे मी नाराज नाही। मी जाहीर केलं की मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही। मला कुणाला पाडलं आणि कुणाला विजय केलं हा ठपका माझ्यावर लावून घ्यायचा नव्हता, म्हणून मला निवडणूक लढवायची नाहीये, असं विनोद पाटील यांनी स्पष्ट केलं। तर माझ्या सहकाऱ्यांशी मी चर्चा करत असून कुणाला पाठिंबा जाहीर करायचा हा राजकीय निर्णय मी लवकरच जाहीर करेल, असेही त्यांनी म्हटलंय। या अगोदरही साहेब पालकमंत्री असताना संभाजीनगरचे त्यावेळेस आले, मुख्यमंत्री असताना आले आणि आज देखील आले। आल्यानंतर माझे कुटुंब आम्ही सर्वांनी त्यांची भेट घेतली, माझ्या सहकाऱ्यांनी भेट घेतली, जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांची भेट घेतली आणि साहेबांनी अनौपचारिक चर्चा त्या ठिकाणी झाली। मला आज तुम्हाला जबाबदारीने सांगायचं आहे की साहेबांची आज जी सर्वांनी मिळून जी चर्चा केली, राजकीय त्याच्यामध्ये तर साहेब बोलले सगळ्यांना की विनोदला द्यायचं होतं, परंतु ठीक आहे। तर मी त्यांना एका शब्दात सांगितलं, मी उमेदवारी आपल्याकडे मागत होतो, तो माझा अधिकार तुम्हीच दिला होता, परंतु तुम्ही निर्णय घेतला, पक्षाचे मालक तुम्ही आहात, तुम्ही जो निर्णय घेतला तुमचा निर्णय तुमचा योग्यच आहे। आणि राहिला माझा प्रश्न, तर मी कालच माझी भूमिका यापूर्वी जाहीर केलेली आहे। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यांशी संपर्क करतो। आज देखील मी संपर्कात असताना मला आज निरोप आला की माननीय मुख्यमंत्री साहेब घरी येत आहेत, तर मी त्यांचं स्वागत केलं, आदर आतिथ्य केलं आणि जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांचं येताच हात जोडून सांगितलं, साहेब आपण निर्णय घेतला तो मला मान्य आहे, याच्यावर मला चर्चा देखील करायची नाही आहे। अशा पद्धतीने साहेब आज आले ना आम्हाला सर्वांना तिथून गेले। म्हणजे तुमचं राजकीय भूमिका काय असेल मग? राजकीय भूमिका मी माझी काल मांडलेली आहे। माझा जिल्हा दौरा सुरू आहे। हा जिल्हा दौरा झाल्यानंतर आम्ही सर्वजण सहकारी बसू आणि लोकसभेमध्ये कोणासोबत जायचा हा निर्णय आम्ही घेऊ। मी तुम्हाला जबाब